नमस्कार मंडळी, आज आपण चिक्कीचा गुळाचा वापर न करता 1 किलोच्या प्रमाणात अगदी खुसखुशीत तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर भरपूर वेळेस तिळगुळाचे लाडू करताना पाक जर पक्का झाला तर लाडू कडक होतात आणि जर कच्चा राहिला तर लाडू वळवता येत नाही। तर लाडू करताना जर असं होत असेल तर याच्यावर काय करता येईल याच्यावर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। आजचे लाडू अगदी खुसखुशीत आहे, म्हणून रेसिपीला पूर्ण बघा। आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। चला मग सुरुवात करूया। तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो तीळ घेतलेले आहे। तर ही गावठी तीळ आहे। बाजारात पांढरी तीळही येते, पण तिच्यापेक्षा ही चवीलाही छान लागते आणि पॉलिश नाही केलेली असल्यामुळे हेल्दीही आहे, म्हणून अशी भुरसट असलेली तीळच लाडू करताना घ्या। अर्धा किलो गूळ घेतला आहे। जेवढी तीळ तेवढ्याच वजनाने गूळही घ्यायचा आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडं पाणी लागणार आपल्याला हातांना लावायला, आणि तूप घेतलं आहे 2 चमचा एवढं। तर साजूक तूप आहे। सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे अगदी गॅस कमी ठेवायचा आणि भाजून घ्यायचा आहे। कमी गॅसवर शेंगदाणे सालला तडे पडेपर्यंत, हलकासा डाग पडेपर्यंत भाजायचे आहेत। तर शेंगदाणे भाजताना गॅस कमीच ठेवायचा, त्याच्यामुळे चव छान येते। भाजीचे शेंगदाणे असो किंवा मग चिक्की किंवा लाडूंचे शेंगदाणे असो, कमी गॅसवरच भाजायचे। बघा छान असं डाग पडलेत आणि शेंगदाण्यांना तडेही गेलेत। ह्या स्टेजला शेंगदाणे काढून घ्यायचे। तीळ आपल्याला भाजायची आहे, तर मी अर्धीच तीळ टाकते। भांडं मोठं असेल तर तुम्ही एकत्र भाजली तरी चालेल। मी 2 भाग करते तीळचे आणि भाजून घेते। तीळ भाजायचा चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे। खूप जास्त भाजायची नाही, नाहीतर ती कडवट होते। जसा आवाज यायला लागला 1 मिनिटासाठी अजून भाजून घ्या आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आपला हा पहिला भाग भाजून झाला आहे। त्याच पद्धतीने दुसरा आहे तेही भाजून घ्यायचा आहे। मोठी जर कढई असेल तर तुम्ही एकत्र भाजू शकतात। तर आपली ही तीळ मस्त खमंग अशी भाजली गेलेली आहे। तर बघा, तीळ छान भाजल्यानंतर हलकी फुलकी होते आणि फुलूनही जाते। म्हणजे तीळ चप्पट दिसते, पण भाजल्यानंतर मात्र गोल तिचा आकार तयार होतो। शेंगदाणे भाजून मी त्याचे सालं काढून घेतलेत आणि जो कोमचा भाग असतो तोही काढून घ्यायचा, म्हणजे कडवट लागत नाही शेंगदाणे। आता अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। सगळा गूळ मी कढईमध्ये टाकते आणि सोबतच 1 ते 1.5 चमचा एवढं पाणी टाकायचं आहे। खूप जास्त नाही, 1 ते 1.5 चमचा एवढंच पाणी टाकायचं आणि अर्धा ते 1 चमचा एवढं साजूक तूप टाकायचं आहे। तूप टाकायचं एकदम ऑप्शनल आहे, कारण लाडवांना किंवा मग चिक्की बनवत असाल त्याला छान चकाकी येते, त्याच्यामुळे मी टाकते। नाही टाकलं तरीही चालेल आणि चवही छान लागते तुपामुळे लाडवांची। आता फक्त 3 ते 4 मिनटं लागतात। गूळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही। बघा, जसं गूळ विरघळला पूर्ण, आपल्याला इथं एक उकळी आणायची आहे आणि चेक करायचं आहे। पाण्यामध्ये पाक टाकायचा आणि चेक करायचं। तर बघू शकतात इथं जेलीसारखा आपला हा पाक तयार झालेला आहे। छान अशी गोळी भांडली जात नाही, जेलीसारखा आहे। आवाजही येत नाही। खूप कटकन आवाज आला म्हणजे समजायचं की पाक पक्का झाला आहे, पण आपल्याला पक्का पाक नको आहे। अजून एकदा मी अर्धा मिनिटासाठी उकळी आणली आणि चेक करून घेतलं आहे। गॅस इथं लगेच बंद केला आहे, कारण की चेक करेपर्यंत आपला पाक पक्का होऊ शकतो। तर हे बघा, छान अशी गोळी भांडली जात आहे। या स्टेजला गॅस मी बंदच ठेवलेला आहे। फक्त गोळीला पाण्यात असं वरून सोडायची। हलका आवाज येतो, कटकन आवाज येत नाही। जर कटकन आवाज येत असेल तर पाक पक्का झालेला असेल, जो आपल्याला पक्का पाक चिक्कीसाठी लागतो, लाडवांसाठी नाही। तुमचा पाक पक्का असेल तर तुम्ही त्याच्यात 1 ते 1.5 चमचा अजून पाणी टाकून त्याला उकळी आणू शकतात हलकीशी। आता पाक आपल्या इथं उकळतो, जे गॅस मी बंदच केलेला होता। त्या स्टेजला अर्धा चमचा मी इथं बेकिंग सोडा टाकते। बेकिंग सोडा टाकल्यामुळे काय होतं, पाक हा फुलतो, जाळी पडते त्याच्यात आणि पाक हलका फुलका होतो। त्याच्यामुळे लाडूही आपले एकदम हलके फुलके आणि एकदम खुसखुशीत होतात। तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा। बेकिंग सोडा टाकल्याने पाक तुम्ही बघितला कसा फुलला। लगेचच शेंगदाणे आणि तीळ सोबत टाकायची। ह्या स्टेजला मात्र आपल्याला हात एकदम पटापट चालवायचे आहेत, जास्त वेळ घ्यायचा नाही। पटकन टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यावर शेगडीवरच तुम्ही करत असणार तर कढई शेगडीवरच राहू द्या। मी इंडक्शनवर करते। इंडक्शनचं तापलेला असतो सरफेस, तर त्याच्यावरच मी कढईला राहू देणार आहे आणि आपलं हे मिश्रण तुम्ही बघू शकतात एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। आता लाडू वळवायला घेऊया। मिश्रण एकदम गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात, त्यासाठी काय करायचं, एकदम हलकंसं हाताला पाणी लावायचं। पाणी लावल्यामुळे लाडू अजिबात खराब होत नाही, ते पाणी लगेच उडून जातं। हलकंसं पाणी लावायचं आणि लाडू वळवायला घ्यायचे।
काही जण तेल किंवा तूप लागतात, पण त्याच्यामुळे जास्त चटके लागतात. तसं न करता हलकंसं पाणी लावा आणि पाहिजे त्या साईजमध्ये लाडू वळून घ्या. तुम्ही वाटल्यास इथं चमचाही घेऊ शकतात, जेणेकरून तुमचे लाडू एकसारखे होतील. 1 चमच्याने ह्याचं माप तयार करायचं. त्याप्रमाणे सगळे गोळे पटापट वळून घ्यायचे. एकाच्या जागेवर 2 जण जर राहिले तर लाडू अगदी पटापट वळवले जातात. आणि ह्या ठिकाणी जर तुमचं मिश्रण कोरडं होत असेल तर काय करायचं तेही मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. तर हे बघा, असा 1 अर्धा चमचा घेऊ शकतात आणि त्याच्याने तुम्ही एकसारखे लाडू बनवू शकतात. तर मी हाताने पूर्ण लाडू बनवले. तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हा चमच्याचा वापर केलेला आहे की अशा पद्धतीनेही तुम्ही लाडू बनवू शकतात. आणि जर तुमचं मिश्रण कोरडं होत असेल तर काय करायचं, शेवटी माझं हे 2 ते 3 लाडूंचं मिश्रण होतं ते थोडं कोरडं होतं. त्यामुळे काय करायचं, साईडला हे मिश्रण करायचं. पूर्ण कढईचा लागलेला जो आपला तिळगुळचा मिश्रण आहे त्याला काढून घ्यायचं. फक्त अर्धा चमचा एवढं पाणी शिंपडायचं किंवा 3 ते 4 थेंब एवढं. जेवढं मिश्रण आहे त्याच्या क्वांटिटीमध्ये पाणी गॅस चालू करायचा आणि लगेच मिक्स करायचं. तर हे बघा, लगेच आपलं हे मिश्रण असं ओलसर झालं आहे. ह्या स्टेजला हाताला पाणी लावून पटापट लाडू वळवून घ्यायचे. तुमचं मिश्रण जास्त असताना जरी कोरडं होत असेल तर हीच पद्धत फॉलो करा. तुमचे लाडू अजिबात खराब होणार नाही, याची मी गॅरंटी देते. पाकामध्ये आपण सोड्याचा वापर केल्यामुळे अजिबात लाडू कडक होत नाही, अगदी खुसखुशीत तयार होतात. तर मंडळी, आपले हे लाडू सर्व असे तयार झालेले आहेत, एकसारखे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही तिळगुळ लाडूची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला तोडूनही दाखवते. आपले हे लाडू असे मस्त गोड गरगरीत झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीतही झालेले आहेत. अगदी सहज तुटतात. तर आवडली रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.